नाशिकच्या नांदगाव येथे अहिल्यादेवी चौक येथील एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे। 1 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान राहत्या घराच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। मयताचे नाव राहुल अशोक भोसले, वर्ष 29, राहणार अहिल्यादेवी चौक नांदगाव यांनी व्याजदराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आलंय। या घटनेची माहिती मिळताच मयत राहुलच्या कुटुंबियांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। व्याजदरांकडून अधिक टक्क्याने पैसे घेतले व सतत मानसिक त्रास दिला जात असल्याने या मानसिक छळाला ताणतणावास कंटाळून आत्महत्या केली अशी चर्चा आई वडिलांसह स्थानिकांकडून समजते। मयतचे चुलत भाऊ योगेश भोसले यांनी नांदगाव पोलिसांना माहिती दिली आहे। नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। पुढील तपास उपनिरीक्षक संतोष बाहकर, पोलीस हवालदार मोरे करीत आहे। माझा मुलगा त्यांनी लोकांकडून 20% काही 25-50% असे पैसे घेतले। कोणत्या लोकांकडून घेतले ते कोणते लोकांचं नाव आम्हाला काहीच माहिती नाहीये, पण फक्त सांगायचं की मी पैसे घेतलेले बा। किती पैसे घेतले, किती घेतले हे पण कल्पना नाही मला। आम्हाला त्यांनी घरात काहीच सांगितलेलं नव्हतं, पण परस्पर तो काम करून घ्यायचा। आम्हाला घरात चौकशी काहीच केली नव्हती। 15-20 दिवसापासून मुलगा जेवण करत नव्हता, काय नव्हता। मला माणसं तगादा करता बा एवढं तो सांगायचा। आणि आता हे सगळं काही न्याय आम्हाला मिळावा असं मी दीपक पाटील म्हणून बोलतोय। शेजारीच राहुलच्या शेजारीच आहेत ना, माझी जिजामाता नावाची प्रिंटिंग प्रेस आहे। एक वाजता मला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं, त्यावेळेस आहेत ना इथे आहे ना नातेवाईक लोक जमा झालेले होते आणि राहुल बऱ्याच दिवसापासून आहे ना माझ्याकडे पण यायचं जायचं। तो कंटिन्यू टेन्शन मध्ये राहायचा। त्याला आम्ही विचारायचो की काय रे बाबा, का बरं टेन्शन मध्ये, चहा का बरं पित नाही, जेवण का बरं करत नाही, बसत का बरं नाही। तो माझ्या मला लय कर्ज झालेले, लय लोक त्रास देते। कधी बघावा तर तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर करायचे। त्याला लोकांचे नाव विचारले, कोणी सावकार आहे का, कोणाचे पैसे आहे का, आपण 4 माणसं एकत्र होऊ, मिटिंग घेऊ, बसू। तो माझ्या मी सांगल पण आज अशी खबर 1 वाजता मला मिळाली की राहुलच सांगणारच माणूस आमच्यात आता राहिले आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशासनामार्फत, पोलीस स्टेशन मार्फत योग्य न्याय मिळावा अशी मी विनंती करतो। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।